नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे। पुढील अनुदान मिळण्यासाठी तातडीच्या सूचना या दिव्यांग बांधवांसाठी दिलेल्या आहेत। अतिशय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्याविषयी सविस्तरपणे माहिती मिळेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, जळगाव शहर महानगरपालिका जळगाव महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग विभाग जाहीर आव्हान प्रशासक ठराव अन्वये जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तींकरिता महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग विभागाकडून दिव्यांग योजना राबविण्यात येत असतात। वय 60 वर्ष व त्यावरील दिव्यांग व्यक्तींकरिता पेन्शन योजनेचे अर्थसहाय्य देणे व योजना क्रमांक 7 करिता दिव्यांग व्यक्ती उदरनिर्वाह रेशनापोटी अर्थसहाय्य योजनेचा लाभ सन 2025-26 या वर्षाकरिता देणे कामी महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तींना जाहीर आवाहन करण्यात येते की यापूर्वी ज्यांनी जळगाव महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज दवाखाना विभागाकडील प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे दिव्यांगत्वाची नोंदणी केलेली असेल अशांनी त्यांनी दिनांक 27/1/2026 ते 25/2/2026 पावेत जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडील दिव्यांग विभागात माळा क्रमांक 5 येथे कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून पुनश्च कागदपत्रांची पडताळणी व अद्ययावतीकरण करण्याकरिता खालील आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहे। म्हणजे जळगाव महानगरपालिकेमध्ये जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांची पुनर्पडताळणी होणार आहे। कागदपत्रांची काही बोगस दिव्यांग या ठिकाणी लाभ घेत आहे, त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांचे कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। तर कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, तर विहित नमुन्यातील अर्ज, तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या ठिकाणी मिळून जाईल। दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे UDID कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, मनपा दवाखाना विभागाकडील नोंदणी केलेला क्रमांक, हयातीचा दाखला आणि शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, हे 10 कागद या ठिकाणी लागणार आहे। ते कागद घेऊन जायचे आहे तुम्हाला। ते कागदपत्रे तुम्ही दिली की त्या ठिकाणी तुमची पडताळणी पूर्ण होणार आहे। विहित नमुन्यातील अर्ज हे महिला बाल कल्याण विभागामार्फत असलेल्या दिव्यांग विभागाकडे विनामूल्य दिव्यांग व्यक्तींकरिता मनपा प्रशासकीय इमारत मजला क्रमांक 5 येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर अशा पद्धतीने उपायुक्त सामान्य प्रशासन जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांनी हे जाहीर आवाहन केलेले आहे। तुम्हाला जो अर्ज लागणार आहे तो अर्ज त्या ठिकाणी मोफत दिला जाणार आहे। त्यामुळे फक्त तुम्ही कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन जायचे, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन जायचे, तुमची पडताळणी होऊन जाईल। तर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हे जाहीर आव्हान शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा याविषयी माहिती मिळेल। कारण की मित्रांनो, आता सर्व ठिकाणी दिव्यांग बांधवांची पडताळणी सुरू आहे। कारण की न्यायालयाने या ठिकाणी माहिती मागितलेली आहे। दिव्यांग पडताळणीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना ह्या न्यायालयाने दिलेल्या आहे। जे बोगस दिव्यांग आहे त्यांना काढण्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांची पुनश्च पडताळणी होणार आहे। कारण की सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर खऱ्याच दिव्यांगांना मिळाला पाहिजेत। जे बोगस दिव्यांग आहे त्यांना तो लाभ मिळू नये। कारण की शासनाच्या विविध योजना आहेत की ज्या दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जातात। मग बोगस दिव्यांगांनी जर या ठिकाणी लाभ घेतला तर जे खरे दिव्यांग आहे ते त्यापासून वंचित राहतात। त्यामुळे ही सर्व पडताळणी सुरू आहे। मित्रांनो, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, यांच्या माध्यमातून विविध योजना या आता राबवल्या जाणार आहे। कारण की मार्च एंडिंग आलेला आहे आणि त्याच्या आत त्यांना 25-26 या वर्षाचे टार्गेट पूर्ण करायचे आहे। दिव्यांगांसाठीच्या ज्या काही योजना आहेत त्या पूर्ण करायच्या आहे, म्हणून अशा पद्धतीने पडताळणी सुरू आहे। तुमच्या भागात सुद्धा अशी पडताळणी चालू असेल तर तुम्ही सुद्धा तुमचे कागदपत्र नेऊन जमा करा म्हणजे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळेल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। जानेवारी महिन्याचे पैसे हे 1 फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे 2 फेब्रुवारीपासून मिळतील अशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे मित्रांनो, काळजी करू नका, तुम्हाला आता जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा आठवडाभरात मिळून जातील। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।